बटाट्या उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने आपण एरवी खातो त्याच्यापेक्षा सुद्धा हेवी खातो. त्यामुळे जर खरा तुम्हाला एकादशीचा उपवास करायचा असेल तर बटाट्यापासून लांब राहा, तळलेल्या पदार्थांपासून लांब राहा. फळं भरपूर खा. तुम्हाला हवी ती फळं भरपूर प्रमाणात तुम्ही खाऊ शकता. उपवासाच्या दिवशी भरपूर पाणी प्यावं. पाणी हे शरीर शुद्धी करणारं असतं. सगळ्यात चांगला उपाय असतो उपवासाच्या दिवशी भरपूर पाणी पिणं. दुसरी गोष्ट म्हणजे या आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी फक्त लंघन करायचं म्हणजे फक्त लंघन करायचं असा त्याचा अर्थ नसतो. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करताय तर त्याला उपवास म्हणता येणार नाही असं धर्मशास्त्र सांगतं. उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असं शास्त्र सांगतं. उपवासाच्या दिवशी तुम्ही धार्मिक ग्रंथांचं वाचन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषयांची आसक्ती दूर करायची असते उपवासाच्या दिवशी. विषयांची आसक्ती म्हणजे काय तर या दिवशी कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडणं होणार नाहीत घरात याची काळजी घ्यायची. कुणालाही शिव्या द्यायच्या नाही. कुणाबद्दलही आपल्या मनामध्ये वाईट विचार आले नाही पाहिजे. हा सुद्धा उपवासच असतो. ही मनाची शुद्धी असते. शरीराची शुद्धी कशी करायची आपण सुरुवातीला पाहिलं की काय खायचं काय नाही खायचं. चहा कॉफी ज्यांना सवय असते ते घेऊ शकतात पण उपवासाच्या दिवशी ना कमीत कमी एकदाच घ्यावी. कारण की चहा आणि कॉफी दोन्ही ॲसिडिटी वाढवतं. उपवासाच्या दिवशी जर ती तुम्ही घेतली तर डोकं दुखणं किंवा आणखीन त्रास होणं अशा गोष्टी होऊ शकतात. ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता. हा एक सुंदर चांगला पर्याय आहे. उपवासाच्या दिवशी काय खावं काय नाही खावं यावर आपल्याकडे डायटिशियन आहेत अमृता कुलकर्णी यांचा एक पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्या फार सुंदर समजून सांगतात. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यामध्ये त्यांनी सविस्तर पदार्थांची नावं आणि रेसिपी सुद्धा सांगितलेल्या आहेत की ज्या आरोग्यासाठी हितकारक आहेत. आता दुसरी गोष्ट, उपवासाच्या दिवशी नामस्मरण करावं. त्याने मनाची शुद्धी होते. हरिकीर्तनात जावं, भजनात मन रमवावं हे अपेक्षित आहे शास्त्राला. पण आता जर तुम्हाला हे सगळं करायला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेला पांडुरंगासमोर बसून कुठल्याही एका मंत्राचा जप करू शकता किंवा पांडुरंगासाठी हरिपाठ म्हणू शकता, स्तोत्र म्हणू शकता. ही उपासना तुम्ही उपवासाच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी दिवसभर मोबाईलचा उपवास सुद्धा तुम्ही निवडू शकता. म्हणजे फक्त कामाचे फोन घेणं, त्या व्यतिरिक्त कुठलेही व्हिडिओ न बघणं किंवा कुठलाही वेळ आपला वाया जाईल अशा पद्धतीने मोबाईलचा वापर न करणं हा सुद्धा एक सुंदर उपवासाचा प्रकार म्हणू शकतो. शास्त्राला अपेक्षित आहे की मन सगळ्या बाजूनी एकाग्र करून देवाच्या चरणी लावावं. आता तुम्ही सकाळी उठताय, ऑफिसला जाताय, तुमची कामं असतात कम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईलवर, तर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर कमीत कमी साध्या पद्धतीने उपवास करून मन